धनंजय मुंडे यांनी त्यांच्याही पक्षाच्या भिंती ओलांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेतलं होतं असं कळतं. आणि त्यामुळेच आतापर्यंत त्यांनी सातत्यानं ही मांडणी केली त्यांच्याकडे की नाही नाही, मला माझ्याच पक्षाचे नेते संपवू पाहतात, तर तुम्हीच मला तारू शकता. मात्र पुढे जसं जसं आता देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत बोलले की त्यांनी सीआयडीला सांगितले की जर पुरावे धनंजय मुंडेंच्या विरोधात नसतील तर कारवाई करा. अर्थात सत्तेत असेपर्यंत अशा प्रकारे पुरावे आपल्याकडे मिळण्याचा काळ हा संपलेला. पूर्वी तसे मिळत होते, त्या यंत्रणा तशी काही कारवाई करत होते. मी कोणत्या विशिष्ट पक्षाच्या बाबतीत बोलत नाही, पूर्वी म्हणजे पूर्वीच बोलतो. आताच्या घडीला जेव्हा लक्षात आलं आणि विशेषतः चार्जशीट मधले ते फोटो जर व्हायरल झाले नसते तर कदाचित धनंजय मुंडे हे आजही मंत्रिपदावर असते. लक्षात घ्या, जर या नेत्यांना धनंजय मुंडेंना काढून टाकायचं असतं, खरोखर काढून टाकायचं असतं, तर एक मोठा पत्ता धनंजय मुंडे यांनीच स्वतः सन्मानाची माघार म्हणतात ना, सन्मानची माघार तो दिलेला ना. त्यांनी सांगितलेलं मला असा आजार झालेला आहे की ज्यामुळे मी स्वस्तपणे काम करू शकत नाही, माझ्या चेहऱ्यावर परिणाम होतो वगैरे वगैरे खूप काही त्यांनी सांगितलेलं. राजीनामा पत्रात सुद्धा त्यांनी संतोष देशमुख प्रकरणामुळे नैतिक कारण वगैरे दिलेलं नाहीये, तर त्यांनी हेच कारण पुढे केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे स्वाभाविकरित्या सर्वांकडे कारणं होती, मात्र का कुणास ठाऊक हिंमत नव्हती असंच बोलावं लागतं. त्याचं कारण आघाडीच्या राजकारणातली अपरिहार्यता असं म्हणायचं झालं तर मला असं वाटतं आपल्याकडच्या आघाडीच्या राजकारणात 1995 नंतर पहिल्यांदाच असं सरकार सत्तेत आहे की ज्या सरकारकडे 138 स्वतःचे आणि पूर्ण महायुतीचे मिळून 238 सारखं मजबूत बहुमत आहे. त्यामुळे खरोखर मी खूप छोटा पत्रकार, तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करेन का शेवटी राष्ट्रीय स्तरावर झेपावू शकणारे ते सध्याच्या काळातील एकमेव मराठी नेते आहेत. त्यामुळे एक वेगळं त्यांच्या बाबतीत थोडस विचार करावा लागतो आणि सांगावं लागतं की भविष्यातील तो मार्ग तसाच सुकर राहावा. कुठेही नितीन गडकरींच्या इच्छा पूर्तीमध्ये पूर्तीचा अडथळा आला तसं काही घडू नये असं वाटत असेल तर कृपया अशी घाण रस्त्यातली आधीच स्वच्छ करा. कदाचित लार्जर स्केलमध्ये म्हणजे ते खूप मोठे नेते, परत मी सांगतो मी खूप छोटा पत्रकार आहे, पण विनंतीपूर्वक सांगावं असं वाटतं की कृपया कदाचित अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींना, तुमच्या शब्दात सांगू तो प्याद्यांना कुणीतरी आणखी एक वेगळा प्लेयर वापरून घेत असू शकतो आणि तुमच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील महत्वाकांक्षेला किंवा लक्ष्य दूर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरून स्थानिक पातळीवरील काही प्लेयर्सच्या मदतीनं वेगळं काही नको ते राजकारण तर होत नाहीये ना. कारण घातसूत्र कसंही असू शकतं, हेच राजकारणातलं एक शाश्वत सत्य आहे. रोहित, धनंजय मुंडे यांचं प्रकरण जर का आपण सगळं बघितलं तर त्यात काही गोष्टी दिसून येतात की तुम्ही जसं म्हणलात की देवेंद्र फडणवीस हे तसे कोणाला जुमानणारे मुख्यमंत्री नेते नाहीयेत आणि त्यांचा धाक आहे त्यांच्या मंत्रिमंडळात असेल, प्रशासनावर असेल, पकड आहे आणि राजकारणात सुद्धा. असं असताना 3-4 गोष्टी समोर येतात त्या मी मांडतो. त्याचं विश्लेषण जर तुम्ही करा. एक म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला झालेला उशीर, जवळपास 70-72 दिवस लागले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला. आणि या सगळ्या काळामध्ये राजकारणात टायमिंग फार महत्वाचं असतं. आणि जर का आपण टायमिंग बघितलं पॉलिटिकल गोष्टींचं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अत्यंत क्रूर फोटो, जी काय एक ज्याला म्हणतो आपण गंभीर प्रकरण आहे सगळं ते, आणि ते फोटो व्हायरल होणं, चार्जशीट दाखल होणं, त्यानंतर फोटो व्हायरल होणं, या सगळ्या 3 महिन्यांमध्ये अंजली दमानिया सक्रिय होणं आणि त्यानंतर याच 3-4 दिवसामध्ये शेवटच्या राजीनाम्याच्या आधी धनंजय मुंडे यांच्या विरोधातली करुणा मुंडे यांची पोटगीची केस आणि मग त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्सची केस, ही सगळी ऍक्टिव्हेट होणं. तर ही कुठेतरी इकोसिस्टीम आहे जी तयार केली गेली आणि त्यातनं मग मुंडेंना सांगण्यात आलं की बघा आता हे तुमच्या समोर सगळं आहे, तुम्ही राजीनामा द्या, तर तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही. रोहित, असं आहे की यात न्यायालय सुद्धा आहे. त्यामुळे थोडस मला असं वाटतं ना की अनेक बिंदू जे दिसतात ना समोर, ते जर आपण जोडले तर एक स्पष्टपणे घातसूत्र मांडणारं चित्र तयार होतं. घातसूत्र वेगळ्या पद्धतीचं असतं. यात सुद्धा याचा गंभीर भाग कोणता आहे मग की पहा ना, एका राजकीय नेत्याच्या खासगी जीवनावर काय आरोप झाले. म्हणजे मी मुक्तपेठ नावाचं एक मुक्त माध्यम चालवायचो. त्याच्या लॉन्चिंगच्या वेळी माझ्या एका शुभचिंतक मित्राने
मला फोन केला आणि सांगितलं तुमच्या लॉन्चिंगसाठी मी काही तुम्हाला एक धमाका देतो आणि हेच फोटो पाठवले होते. ते मी पाहिले आणि त्यावेळची माझी भूमिका अशी होती जी किरीट सोमय्यांच्या त्या व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा जाहीर सांगायला मला काही वाटत नाही, कारण ही माझी पत्रकारिता आहे. या पत्रकारितेच्या माझी भूमिका आहे त्यातली सांगतो की खूप खासगी आणि जेव्हा जबरदस्ती होत नसताना त्या फोटोमधून जाणवत नव्हतं, एखाद्या वेडिंग शूट सारखे किंवा एखाद्या आनंद प्रसंगासारखे ते फोटो शूट केलेले असतील तर ती बातमी कोणाचं काय प्रकरण आहे ते माझ्या दृष्टीनं कमीत कमी मी जिथं पत्रकारिता करतो त्या माध्यमाची असू शकत नाही, जोपर्यंत ती स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कुणीही पीडित, पुरुष सुद्धा तोही पीडित असू शकतो कोणत्या इतर प्रकरणात, मी या मुंडे प्रकरणात बोलत नाहीये, तर नक्कीच आपण आवाज उठवला पाहिजे. ते जे घडत होतं ना, फॅमिली कोर्टाचा जो निर्णय आला ते तर धनंजय मुंडे यांच्या वकिलाला सुद्धा माहित असतं. लांबवण्याचा प्रयत्न काही कमी होत असतो का? म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा तेच की सत्तेतून येणारी एक बेफिक्री होती का, स्वतःलाच अडचणी आणण्यासाठी कारणीभूत ठरलेली. पुन्हा तिकडचं निरीक्षण खूप महत्वाचं आहे. इथं कारण आता खासगी विषय नाही उरला, मगाशी मी म्हणालो तसं की मी टाळलेले ते फुट पहिल्यांदा दाखवणं, नाही तर मलाही ती की मीच पहिलं दाखवलं बोलताना. इथं न्यायालयाचे जे निरीक्षण नाहीये त्यांनी असं म्हटलेलं आहे की करुणा मुंडे ज्या आहेत त्या त्यांच्या पहिल्या पत्नी, याचा अर्थ खूप पुढचा निघतो आणि त्याचे कायदेशीर परिणाम, त्याचा फटका हा मोठा बसू शकतो. मी हा विषय इथंच सोडतो, मात्र तुम्हाला कळू शकेल मला काय बोलायचंय, खासगीत जास्त जायचं नाही मला. दुसरा मुद्दा की ज्या पद्धतीनं अंजली दमानियानी आक्रमकतेने, त्यांचं कौतुक आहे, एक लक्षात ठेवा, खूप काही बोललं जातं की एक राजकीय नेता त्यांच्या मागे आहे वगैरे वगैरे. मला हे सांगायचं आहे, जीवापेक्षा मोठं काय असतं? उघडपणे त्या सांगतात त्यांचे पती उद्योग क्षेत्रातील आहेत, मोठे व्यावसायिक आहेत, तरी सुद्धा जेव्हा अंजली दमानिया लढताना दिसतात, जिथं जीवाचा धोका असतो त्या बीडमध्ये सुद्धा वावरतात, तेव्हा मला असं वाटतं की शंका घेत न बसता मुळात त्या जे करत आहे त्यातून जे काही बाहेर येत आहे त्यातून न्यायाचा लढा ज्या पद्धतीने पुढे जातात त्याबद्दल अंजली दमानियांचं कौतुकच केलं पाहिजे, कौतुकच केलं पाहिजे. आणि पुन्हा लक्षात घ्या, त्या केवळ धनंजय मुंडेंपुरत्या जर मर्यादित असतं, एक विशिष्ट टार्गेटेड असं त्यांचं कॅम्पेन असतं ना, तर संतोष देशमुख प्रकरणानंतर त्या ढसांच्या खोक्याबद्दल बोलल्या नसत्या. लाडका खोका त्याच्याबद्दल सुद्धा त्या बोलतात आहे. हेच असतं की तुमच्या माझ्यासारखे पत्रकार जेव्हा सुरेश धसांनी एका मराठी अभिनेत्रीचं नाव घेऊन नकोची बडबड केली तेव्हा त्यांना खूप कमी पत्रकारांनी रोखलं, त्यातला मी सुद्धा होतो, तुम्ही सुद्धा असाल, की तसं करून त्यांनी उलट संतोष देशमुख यांच्याबद्दल सहानुभूतीनं, सहवेदनेनं जो लढा लढला जात होता त्याला एकीकडे कुठंतरी गडबड होण्याचा, त्याचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येत नाही. कारण माध्यम 2 दिवस त्या अभिनेत्रीच्या विषयावर गेले, हे सुरेश धसांनीच केलं आणि त्यात भाजपच्या काही नेत्यांशी त्यांचं बोलणं झालेलं, अशा सुद्धा बातम्या होत्या. स्क्रिप्ट कोणी दिलं हा विषय नव्हता, चुकूनही झालं. त्यांना फिल्मी खूप डायलॉग मारणं जसं आवडतं ते पाहतही असत, त्यातूनही अभिनेत्रीचं नाव आलं म्हणून चला बोलूया, तेवढं टीआरपी वाढेल वाटलं असेल. परंतु त्या सुरेश धसांच्या बाबतीत आता जेव्हा त्या खोक्याचं पुढे आलं सतीश भोसले याचं, तर अंजली दमानिया त्याच तडफेनं लढताना दिसतात. कारण शेवटी पीडित किंवा हसे हैवान हे कोणतीही जात धर्म पंथ सुद्धा त्यांच्या विरुद्ध लढलंच पाहिजे. मुद्दा आहे यातला मात्र की तिकडे मगाशी मी जो शब्द वापरला ना रोहित, की गुन्हेगारीचं आता राजकारण सुरू झालेलं, राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही, ह्या खूप मोठा धोका आहे. अहो परळीमध्ये जेव्हा मतदानाच्या दिवशी हेच गुंड, हेच हैवान मतदान केंद्रावर जाण्यापासून इतर काही प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांना रोखत होते, तेव्हाच खरं तर रेड अलर्ट जारी झालेला, मात्र तेव्हा कुणीच त्याची तेवढं गंभीरतेनं दखल घेतली नाही. एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा लोकशाहीचं असं अपहरण होतं तेव्हा तेव्हा तो केवळ राज्य पद्धतीला असलेला धोका नसतो, तर लोक, त्या लोकांनाही असलेला धोका असतो. आणि पुढे बीडमध्ये तेच घडताना दिसलं, अरे आम्ही जिंकून दिलं साहेबांना, हा जो काही
आवेश किंवा हा जो काही माज असतो गुंडांचा, हे गुंड कुणाचे नसतात. अहो तिकडं म्हणजे अगदी आता मी नाव घेऊन बोलतो, हे गुंड बंजारी समाजाचेही हितचिंतक नाही. बंजारी समाजाच्याही अनेकांना त्यांनी माणसासारखं जगू दिलेलं नाही, फ्री घेतलेले आहेत. अहो शेकडोनं मृतदेह सापडले बीडमध्ये, परळीमध्ये 113 सापडले. हत्येचे गुन्हे किती नोंदवले. रोहित, कधीतरी हे संपेल का? हे संपू शकतं केवळ आता संतोष देशमुख किंवा त्या खोक्याच्या किंवा जालन्यातल्या घटनेवर चौकशी करण्यापुरता एका FIR पुरता मर्यादित विषय न ठेवता एक न्यायालयीन आयोग नेमला जावा. फक्त आणि फक्त उच्च न्यायालयानं किंवा थेट सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर मॉनिटरिंग करावं. आणि बीडमध्ये गेल्या 10 वर्षात जेवढ्या हत्येच्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनेची चौकशी करण्याचे अधिकार, तेवढे अधिकार देऊन त्या चौकशी समितीला, न्यायालयीन समितीला असले पाहिजे. तर माफियांच्या मुळापर्यंत घाव घालण्याची आणि कायदेशीर घाव, बदलापूर टाईप शॉर्टकटवाला घाव नाही, एन्काउंटरवाला, तसा घाव घातला गेला तरच काहीतरी साध्य होऊ शकेल. नाही तर पुन्हा एकदा अशाच चर्चा आपण रंगवू. असंच बोलत राहू की बीड मधली गुन्हेगारी कशी प्रतिबंध फडणवीस करू शकतील का, आणखी कोणी करू शकेल का, शक्य होणार तर